नरेगाच्या तोंडून कागदाच होता। तो बैठे हैं यहाँ कश्मीर और गढ़चिरौली, हम एक जगह आ गए हैं। तो ये सब ये लोग हैं गैर समझदारी लोग हैं। कश्मीर में एक जैसा ऐसा होता है ऐसा नहीं है, कश्मीर में भी बहुत वहाँ अच्छा है। गढ़चिरौली में सब जगह नक्सलाइट है ऐसा नहीं है, वो आते नहीं, देखते नहीं, सोचते नहीं, बोल देते हैं। हमको भी वहाँ वही लेबल लगाते हैं। हाँ, यहाँ कोई नक्सलवादी हाथ नहीं लगाया और पुलिस भी नहीं लगाया। हम तो बीच में हैं, कुछ भी नहीं, एक भी केस पुलिस स्टेशन में नहीं है। तलाश करिए वहाँ। इसीलिए तो वहाँ से दिल्ली से 5 DIG आके यहाँ चर्चा की, वो भी गलत तरीके से उनको मैसेज गया। ये जो मेंढा लेकर नक्सलाइट का 1 नंबर का गांव है। हाँ, ऐसे मैसेज गया। दूसरा बाजू में गया कि भाई नहीं है, मेंढा लेकर एक अलग वे प्रयास कर रहे हैं, इनको सोचना समझना जरूरी है। तभी वो लोग आके यहाँ किया। तभी ये जो मैं 5 ग्रुप बताया ना, मैं 4 ग्रुप मालूम था, तो एक ग्रुप उन्होंने जोड़ दिया। अध्ययन ग्रुप का ये एक फायदा होता है, हम एक दूसरे से चैनल बना के जाना है। हम इंसान हैं, अभी सही जगह जो स्वयं शासन लाना है तो हमारे प्राकृतिक संसाधन। अभी दूसरा बाजू में हम अभी लगा दिया, हमारा किसान लोग मेहनत करते हैं और इधर तो आत्महत्या कर रहे हैं। हमारा मेहनत का जो मोल मजदूरी का, ये सरकार कौन है तय करने वाला? उनका तनख्वाह कौन तय करते हैं? कितना होना तो वो तनख्वाह तय कर रहे हैं, मजदूरी कितना करना है हम तय कर रहे हैं। हमारा चावल का, हाँ, नरेगा की बात नहीं, हमारा चावल उत्पादन है ना, अच्छा, चावल वो भी MSP का, उसका रेट जो है ना बांस में इनको लगा दिया। ये जो फॉरेस्ट एक्ट का है ना FRA, हमारे आदरणीय माजी मंत्री जयराम रमेश, वो 2 बार यहाँ आए। 2 बार आने के बाद ये थोड़ा ये हो व्यवस्था बोलते हैं ना, वो परिवर्तन की व्यवस्था परिवर्तन इंग्लिश में क्या बोलते हैं उसको, व्यवस्था परिवर्तन को? ट्रांसफॉर्मेशन, सिस्टम ट्रांसफॉर्मेशन, सिस्टम चेंज। 2012 से वो नरेगा का ये ग्राम सभा को यंत्रणा करके मान्यता मिली। और वो TP कागज देना ये रेंजर का काम था। दिल्ली से मंत्री आके कागज दिया उनको, ऐसा बोला के मंत्री जी ने, क्या ये तो कागज तुम्हारा है देने का। और मेंढा में क्या बोला था, डायरेक्ट दिल्ली टू गली, ऐसे सुना था। वो दिल्ली से निकला गली पे आया है। तब उनको बोल दिया ये कागज देना मंत्री का काम नहीं है, तुम्हारा काम था वन विभाग का, अभी तुम्हारा राज नहीं चलेगा। वो सीधा बोला, एक नई आज़ादी शुरू हुआ। सब जनता का है ये, लेकिन हम जागरूक करना जरूरी है जनता को। लेकिन खुद ही जागरूक नहीं तो जनता कहाँ जागरूक है? विज्ञान और आध्यात्मिक दोनों साथ साथ में जाना है। विज्ञान को हम लोग ज़्यादा इस्तेमाल किया, प्रगति किया गया है ना। अगर विज्ञान को आध्यात्मिक का साथ नहीं रहेगा तो विनाश अट्टा चल रहा है। विज्ञान को दिशा नहीं, विज्ञान को दिशा आध्यात्मिक दे रहा है। ये जो तुम्हारा गाड़ी है ना, एक साधन है, साध्य करना है, करना था मेंढा लेकर तो साधन का उपयोग किया। लेकिन उनको कौन बताया, यहाँ मेंढा लेकर है, दिशा भी अच्छा होना चाहिए, नहीं तो दशा आ जाता है। ये चुनना जरूरी है। अभी दूसरा जो है, हम इतने लोग यहाँ मैडम बैठे हैं, यहाँ पराक्रम जो हुआ है, अब नाराज मत हो जी, ये पुरुष मंडल है ना, इसमें कुछ तो भी गड़बड़ है। महिला मंडल जो है ये सूक्ष्म से सूक्ष्म ये विचार करते हैं और गांव में भी काम करते हैं। ये कभी बदलता नहीं, सही दिशा में जाता है। ये पुरुष मंडली क्या करता है, यहाँ सुनता है और उधर जाके क्या बोलेंगे, क्या रे क्या बोले, वो मेरे को मालूम था लेकिन मैं बोला नहीं। वो क्या बोले थे, वो मुझे पहले से मालूम था। ऐसे करके है ना, उसको टुकड़े टुकड़े कर देते हैं। लेकिन महिला एक बार निर्णय लेगा, पीछे हटेगा नहीं। यही माता जी है, ये हमारे यहाँ किया गया है। वो बोलेंगे नहीं, सीधा काम करेंगे। हमारे जिला अधिकारी है, अभी ज़्यादा बोलना नहीं,
90% काम करो, 10% बोलना। कर्मयोगी बनो, काम करो, काम ही अच्छा काम करेगी। अभी हमारा वो इस तरह है, अभी सब का जो गौण वन उपज का है ना, बांस है, मोवा है, जो चीज़ है वो ग्राम सभा ही उसका रेट तय करेंगे, सरकार नहीं, हम ही सरकार है। और हम गांव में ही खरीदी करेंगे, हर गांव में गोडाउन बनाना है, डायरेक्ट दिल्ली टू गली पैसा दे दो, हमारा विकास करता। अभी पैसा में 5% दे रहा है ना, अबंध निधि 95% कहाँ गया, क्यों नहीं दे रहा है? वो सत्ता छोड़ने के लिए तैयार नहीं है। धीरे 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 उनको ये करना है, एक खट्टा नहीं छूना चाहिए, नहीं तो फिर एक्सीडेंट हो भी हो सकता है। ये हम लोग यही साथ में अगर काम करेंगे सभी लोग, अलग अलग क्षेत्र के लोग, इसका परिणाम जल्दी ही निकलेगा। अभी हो रहा है, विड्रॉल हो रहा है दिल्ली से यहाँ, करो जंगल तुम्हारा, जमीन तुम्हारा, सब कुछ। अभी भाषा बदल गई लेकिन व्यवस्था नहीं बदली। वो बांस का देखिए कि बांस में कितना पैसा हमको मिलता था, 5 रुपया 6 रुपया वन विभाग भी दे रहा था और ठेकेदार भी दे रहा था। हमने यहाँ ये किया कि 2011 से शुरू किया, उसका रेट बढ़वा दिया 40 रुपया एक बांस 5 रुपया 6 रुपया मजदूरी मिलता था उसका। मालिक का तो रेट नहीं, मजदूरी मिलता था। अब 40 रुपया एक ही भाग। यहाँ वन विभाग के अधिकारी नहीं, पंचायत विभाग नहीं, सरपंच नहीं, कोई नहीं, हम ग्राम सभा है। विश्वास ही नहीं लगता था, लेकिन सबका सहभाग से उसको दूर भी हटाया नहीं, तो अच्छे तरह से काम। एक साल में 1 करोड़ 15 लाख का बांस बेच दिया। इसमें धक्का लग गए सभी लोगों को। एक क्या बोलते हैं, एक गोली में 2 पक्षी को लगता है ना, तो एक गोली में 5 पक्षी को लग गए। एक तीर से 5 शिकार। कौन कौन थे वो 5 है, तो एक तो सरकार को तो लग गए है ना, दूसरा है कि कंपनी वाले थे, 2 है ना, एक संस्था वाले थे, तीसरा जो है कि वो एक नक्सलाइट को भी लगा दिया और पॉलिटिकल लीडर को भी लगा दिया। यही ना हमारे भगवान, भगवान तो गाँव है। हाँ। तब से यहाँ कैसे भाई वो है, तो हम तो अभी सब लोग अलग अलग क्षेत्र में काम करना चाहिए और खेती सामुदायिक करना, जिसका खेती वही करेगी, लेकिन प्लानिंग जो है गांव का ये करेंगे। तो कुआं दे रहा है गवर्नमेंट, जाइए इसका सर्वे करिए आदिवासी के क्षेत्र में और खेती में, गड्ढा बन गई है, पानी नहीं मिल रहा है, इलेक्ट्रिक दे दिया है, मोटर दे दिया है, वो फेल हुआ, वो बेच दिया किसी को। ये क्या है, इससे सीखना है ना, यही तो अध्ययन ग्रुप है। ये पूरा प्रॉपर्टी जो है तो ग्राम सभा का है। ग्राम सभा देखें, अगर कौन कमज़ोर आदमी है तो ग्राम सभा को मालूम होगा गाँव को, उनको ऊपर रखने के लिए मदद करें। इसीलिए ये जो है इतने अधिकारी यहाँ मिले, 4 5 10 अधिकारी को दंड किया हमने भ्रष्टाचार के बारे में। उसको कंप्लेंट नहीं करना, फाइन कंप्लेंट नहीं करना सरकार के ऊपर, क्योंकि उनका भी कुछ माइंड खराब हो गया है ना, तो इसलिए उनसे ज़्यादा प्रेम करिए। उनका दोष नहीं है, व्यवस्था का दोष है, रचना और व्यवस्था, उसका दोष नहीं है। उनसे प्रेम से मिलिए, उनको ठीक करना चाहिए। तो बहुत सारे लोग कानून कहाँ लगाना, तो कानून तो सबके लिए है, लेकिन कानून ज़्यादा इस्तेमाल नहीं करें, प्रेम करिए। काका मैं समझना चाहता हूँ, जैसे आप बता रहे थे कि ग्राम सभा सारे निर्णय लेते हैं, हाँ। आपको नहीं लगता, मैं समझना चाहता हूँ कि इतने सारे निर्णय ग्राम सभा कैसा मैनेज करती है? इसका भी लेना है, उसका भी लेना है, कितने बार ग्राम सभा मिलते हैं? क्योंकि सारा निर्णय, सारा सब कुछ अध्ययन करना होता है ना, समझना होता है, हर एक विषय को समझना होता है, उसके लिए समय देना होता है ना। लोग कितने लोग उसके में आते हैं, ग्राम सभा में आते हैं, और कितने बार ग्राम सभा आती है,
और इतने सारे विषय पर बात होना वो भी एक बड़ी बात होती है, और हर विषय पर निर्णय लेना वो भी बड़ी बात होती है। ये सभी गांव नहीं कर सकते, क्योंकि कर सकते हैं, मैं ये बोल रहा हूँ कि वो नहीं करते वो नहीं करते, वो मैं वो बोल रहा हूँ। अभी उसका सिस्टम बनाएंगे। देखिए, एक तहसीलदार ने ऐसे ही बोला था, हाँ अरे बार बार ग्राम सभा बोल रहे हैं, तुम्हारा घर का काम करेंगे हाँ या ग्राम सभा में। और दूसरा है कि भाई यहाँ जो एक सिस्टम है पोलो पद्धति, हाँ पोलो पद्धति मतलब छुट्टी का दिन। तो उनसे चर्चा हुआ, हमारे एक सरपंच था यहाँ का, कि साहब पोलो का दिन बोले तो हफ्ते में एक दिन छुट्टी, तुम रविवार को छुट्टी करते कि नहीं करते? करते हैं। बोले ये तुम्हारा नुकसान नहीं है, ये तो तुम्हारा नुकसान है, तुम आपका नुकसान नहीं समझ रहे हो, गवर्नमेंट का नुकसान है। वालों ने अपने हिसाब से किया। हाँ, ये जो है अध्ययन ग्रुप में दुनिया के लोग सहभाग हो सकता है, समझ लीजिए, ग्राम सभा में नहीं। ग्राम सभा में निर्णय लेते हुए गांव के लोग ही रहना चाहिए। अगर बाहर के लोग रहेंगे और सुझाव करेंगे ये करो वो करो, गलत हुआ तो उन्होंने बाहर से वाले ने आके ये बताया इसलिए गलत हुआ, और अच्छा हुआ तो हमने किया, ऐसे एक जगह है। तो बाहर के लोग इसमें सहभागी नहीं होंगे, इसीलिए कोई सत्ता के विकेंद्रीकरण हुआ है। विकेंद्रीकरण सत्ता है ना पंचायत एक्ट में, तो ये हुआ है, उसको हमने अमल किया। अमल किया, कानून बनाया नहीं। तो कानून को ही जितना मैं समझ रहा हूँ, आप पूरे जो सिस्टम को, पंचायत राज सिस्टम हो गया या पैसा सिस्टम हो गया, फारे का सिस्टम है, आप उसको स्वीकारते हैं। हाँ। लेकिन उसका जो इम्प्लीमेंटेशन, जिसको क्रियान्वयन करना है, हाँ। वो जो गांव का पुराना सिस्टम है उसके आधार पर ही उसका क्रियान्वयन करते हैं आप लोग। तभी जो है आप मतलब आप FRA में, फॉरेस्ट राइट एक्ट में जो है FRC बननी है, उस कमेटी बननी है, ये सब आप मानते हैं। लेकिन वो निर्णय प्रक्रिया कैसी हो, वो आपकी ग्राम सभा में जैसे पहले से होता है वैसे ही होता है। ये अभी जो पैसा में समिति हुआ है ना FRA में, उसके पहले हमारा समिति बन गई थी, 11-12 समिति बन गया। गवर्नमेंट के अधिकारी यहाँ आते थे, अरे भाई कैसे किया, ये तो ऊपर से अभी आ रहे हैं तुम्हारा, हम तो विरोध करते थे तुमको, उसको ही हमको अमल करना है। ये दोनों में ऐसा क्या हुआ? विकेंद्रीकरण की जो प्रोसेस इस गांव में चली ना, उसमें फिर इश्यू को जो बता रहे हैं ना, किसी भी इश्यू को इम्प्लीमेंट करना नामुमकिन है ही नहीं, क्योंकि आप ऑलरेडी प्रोसेस को लागू कर रहे हैं। ये मानता ये अभी तो हमारे महाराष्ट्र सरकार ने जो है ना नरेगा का तो पूरा FRA ग्राम सभा को मान्यता दे दिया है। उसका पहले ही हमारा हमने किया गया है। गांव से ही उन्होंने रोजगार गारंटी का काम, ये कानून नहीं महाराष्ट्र गवर्नमेंट थोड़ा कल परसों वो बता रहे थे ना कि मनरेगा का जो एजेंसी होती है, फॉरेस्ट डिपार्टमेंट हो या इरिगेशन डिपार्टमेंट हो, वो अभी ग्राम सभा मैनेज करेगी। जैसा मस्टर रोल टेक्नीशियन होते हैं सर्वे करने के लिए, मस्टर रोल बनाना, वो अभी ग्राम सभा ही तय करेगी। ये पहले से होता आ रहा है इधर, अब वो महाराष्ट्र के दूसरे ग्राम सभा में होगा, सब जगह होगा, सब जगह। कल ही मैं कलेक्टर के पास गए थे। अभी जो वो गढ़चिरौली जिला एक परिवर्तन समिति बनवा दिया, अभी एक ही सिस्टम में जाएगा। वहाँ एक समिति है, जिला अधिकारी थे, तो जी अभी तक तो तुम अकेले लड़ते थे, अभी तुम गांव में जाके बैठो, काम करने का जिम्मेदारी हमारा है। साहब ग्राम सभा सब वाले उसी रास्ते में चला जाएंगे। अच्छा है तो हाँ, सब गौण वनोपज जो प्राकृतिक संसाधन है, ये पूरा गांव समाज की मालकी है, ग्राम समाज की सभी जगह देश में, ये सरकार की नहीं। काका जी, कल जो जिस गांव में, पेवीर गांव में हम गए थे, वहाँ भी हमको इसी तरह की स्टोरी सुनने को मिल रही थी कि वहाँ की ग्राम सभा जो है वो मजबूत है, वो पहले से बनी हुई है और लोगों ने उसको और मजबूत किया है। यहाँ पे भी आपके पहले से ऑलरेडी सिस्टम थे, पूरी पहले से भी ग्राम सभाएं थी, चावड़ी बोलते हैं, है ना, तो आपकी भी पहले से पंच होते थे और आपने उसको और मजबूत किया। क्या यही कारण है कि इन गाँव में, इन दोनों गाँवों में ये वन अधिकार कानून जो है इतना अच्छी तरह से लागू हो पाया, और जिन गाँवों में ये सिस्टम है ही नहीं, आपके जैसे सिस्टम है ही नहीं, खास तौर से गैर आदिवासी गाँवों में,
क्या ये कानून वहाँ उतने अच्छी तरह से लागू नहीं हो सकता है? हो सकता है कि हमको वो गैर आदिवासी क्षेत्र जो है जी, नान पेशा लोग कहते थे भाई आप आदिवासी है, आदिवासी गांव में कम कर सकते हैं ग्राम सभा का, गैर आदिवासी गांव में नहीं हो सकता। ये तो हमारे लिए एक इशू हुआ अध्ययन करने के लिए। उनके यहाँ जाके हमने चर्चा किया गैर आदिवासी लोगों ने, वहाँ कौन रहते हैं, आदिवासी क्षेत्र में कौन रहते हैं, इंसान है कि नहीं, इंसान ही है, और गैर आदिवासी क्षेत्र में इंसान नहीं है। फर्क क्या है बताइए, फर्क क्या है? आदिवासी गैर आदिवासी थोड़ा बाजू में रख दो, इंसान हमको हो। पर काका वहाँ पे फर्क ये है कि जैसे आपके जो पुराना तरीका था, ऑर्गेनाइज तरीका है, जो पंचों का तरीका था बैठने का, सामूहिक रूप से निर्णय लेने का, प्राइवेट संपत्ति ना होना, सबकी सामूहिक संपत्ति होना, ये गैर आदिवासी क्षेत्रों में नहीं है। अध्ययन करते समय से अभी नए मेंबर चुनना है तो अभी यहाँ बैठेंगे मोहल्ला मोहल्ला में, ये यहाँ कौन से महिला गांव के लिए काम कर रहे हैं, किसी को बीमारी हो रहा है तो उस बीमारी के बारे में मदद कर रहे हैं, गांव में बैठक में बोल रहे हैं, समझा रहे हैं, कोई झगड़ा हुआ तो कंट्रोल कर रहे हैं। अब कोई पता है ना, सबको पता है। ऐसे ही महिला और ऐसे ही पुरुष को वो गांव में सिलेक्शन करते हैं, सिलेक्शन सर्वसम्मति। और ये 2 मेंबर को लेके हम तीनों गांव के एक जगह बैठते हैं, वहाँ जाके तीनों गांव में वहाँ आके फिर एक दूसरों को पहचान देते हैं, ये हमारे मेंबर्स हैं। ये वहाँ इतने नहीं चलता, वहाँ सवाल खड़ा होता है। ये एक सिस्टम उन्होंने बनवा दिए थे। तो यहाँ से चुने हुए 2 प्रतिनिधि गए, कुछ लोग गए वहाँ, चुन के दिए हैं लोगों को पूछना पड़ता वहाँ एक सिस्टम में। अच्छा, इनको क्यों चुन के दिया, क्यों चुन के दिया, इस वो बोलेंगे भैया हमारा यहाँ अच्छा काम करता है, ज़्यादा चर्चा। एक बात और जाननी थी कि जैसे आप बता रहे थे कि वहाँ उत्तराखंड में भी खासकर वनों के संरक्षण संवर्धन में बहुत सारी नियम गांव के लोग बनाते थे, बहुत सारी रीति रिवाज वनों को, जैसे आप कह रहे थे जंगलों को पूजने का काम, उस एरिया को संरक्षण के लिए। तो क्या आज की सिचुएशन में भी क्या इस तरह की मान्यताएं या इस तरह की कुछ परंपराएं आम सभा बनाती है कि नहीं भाई वनों के संरक्षण के लिए ये मान्यताएं होंगी, ये परंपराएं होंगी, ये रीति रिवाज, ऐसा चलता है आज? हाँ, वो उसको ही पकड़ के शासन को बताना पड़ा है ये हमारा परंपरा है, इसीलिए तो वो मान लिया सब शासन ने। और अभी कानून आ गए हैं ना, पेशा और वन अधिकार जन अधिकार है, इसका भी अध्ययन हमने किया, सब मिलके किया है। ये गांव में भी है वो परंपरा, रीति रिवाज, संस्कृति की पूरा ये कलम 5 है, वो पढ़ो क्या है वो पढ़ के वो अधिकारी के साथ चर्चा करना पड़ता है। यहाँ जो जिला अधिकारी, एसडीएम, बीडीओ, सीओ ये थे, उनके साथ ये हुआ तभी तो ये काम जमा, नहीं तो वो अलग रहेंगे वो अधिकारी लोग, हम अलग गांव में रहेंगे। ये अच्छे ये जो काम करते हुआ ये एक गांव नहीं कर सकते, एक आदमी नहीं कर सकते। ये सिस्टम को तोड़ने के लिए एक डायलॉग होना और कानून का अध्ययन होना, इसको तो हमने कह दिया ना, इसलिए है ना डायरेक्ट दिल्ली टू गली और गली टू दिल्ली, डायरेक्ट दिल्ली टू गली, गली टू दिल्ली, पुरा हे बायोडायव्हर्सिटीचा झालेला आहे। हा शासनाच्या होण्याच्या अगोदरच झाला, म्हणून तर हे सगळे लोक येते येत आहेत, सगळा विषय एवढा झालेला आहे। त्यांनी नवीन एक कन्सेप्ट पण सुरू केले ग्रामसभामध्ये, हां, सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती येत आहे, तेच आहे ते शासनात। हे कमिटी आमच्या पहिलेच झाले होते, 11 की 12 कमिटी होत्या, त्यालाच मग येते इथलाच त्यांनी हे घेतला आणि त्यांनी सगळं हे केलं, आमचा गाव आमचा विकास हा घोषणाच्या आधार दिल्ली मुंबई आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार। त्यांना असा वाटला की आम्ही कमी केलं, हे झाल्यानंतर पुन्हा त्याला खच्चीकरण करण्याचा वन विभाग झाला। 1800 हेक्टर या 500 जनसंख्येला लहानच्या गावाला नाही होऊ शकत, हा जंगल रिझर्व फॉरेस्ट आहे असा त्यांचा।
यांच्या जंगल इथं तपासले तर हा रिझर्व फॉरेस्ट नाही, विलेज फॉरेस्ट आहे. विलेज फॉरेस्ट आणि फॉरेस्ट विलेज, फॉरेस्ट विलेज, विलेज फॉरेस्ट ब्रिटिशांनी घोषित केलं. हां, हा राज्य होता आमच्या गावात, आमच्या राज्य. प्रश्न निर्माण झाला, तुमच्या गावात तुमचं राज्य, मग दिल्ली मुंबईला कोणाचं राज्य? हाच समजा. आणि इथं आमचं राज्य, तिथं आमचं राज्य, मग फरक काय? फरक काय आहे? मग तुम्हाला काय अडचण आहे? मग इथं आमचं राज्य आहे, तिथंही आमचं राज्य आहे. मग त्याला हे करता शोधता मग हे सरकार आला. सरकारी शब्द आले ना, जंगल सरकारी, पाणी सरकारी, रस्ता सरकारी आणि शाळा सरकारी, विहीर सरकारी, सर्व सरकारी. मग आम्ही कमी काय हा शब्द समोर आला. मग याच्यावर चर्चा सुरू केली. मग हा सरकारचा सर्व आहे, तर आमचं काय? सरकार कुठून आलं? मग याच्यावर केलं की मग आमच्या गावात आमचं सरकार, मावा नाटे मावा सरकार, म्हणजे मावा नाटे मावा सरकार, आमच्या गावात आमचं सरकार. हा घोषवाक्य तयार केलं लोकांनीच. असं फक्त त्यांनी हे केलं. आणि हा वाक्य इथून घोषणा सुरू झाली. पण त्याला सुधारणा बाकीच्या लोकांनी, लोक शहाबा हा आमच्या गावात आमचं सरकार हे घोषणा पुन्हा बामरागड एरियाला गेली. बामरागड एरिया तिकडे मुकुंद दीक्षित म्हणून काम करत. इथं आमच्या गावात आमचं सरकार असा घोषणा एक बैठक बोलवली. तिकडले गेले, लोक तिथं गेले बामरागडला आणि तिथं बैठक झाली. आणि तिथं मग हा घोषणा देत होते, आमच्या गावात आमच्या सरकार, आमच्या गावात आमचं सरकार. आणि हा वाक्य जोडले होते, आमच्या गावात आमचं सरकार, दिल्ली मुंबई आमचं सरकार. हा वाक्य दिल्ली मुंबई आमचं सरकार, आमच्या गावात आमचं सरकार. एक लंगोटी लावून बुजुर्ग माणूस आला तो पण निरक्षा लंगोटी लावली आणि त्यांनी मग ऐकला हा घोषणा, दिल्ली मुंबई आमचं सरकार, आमच्या गावात आमचं सरकार. यांनी प्रश्न होता, आमच्या गावात आमचं सरकार आणि दिल्ली मुंबई आमचं सरकार, ते तुम्ही घोषणा देता पण मला समजलं नाही. ते थोडा समजून सांग, तुला काय नाही समजलं, तुला काय नाही. त्यामुळे की दिल्ली मुंबई आमचं सरकार म्हणतो, आमच्या गावात आमचं सरकार म्हणतो. मग दिल्ली आणि मुंबईच्या सरकार आणि आमच्या गावात आमच्या सरकारमध्ये फरक काय? इथंही आमच्या नाही, इथंही आमच्या, तर फरक सांगा, समजावून सांगा. यांना काही घोषणा द्यायला सोपं झाला, कधी अभ्यासच केले नव्हते. तुम्ही देता घोषणा म्हणून नाही दिलो, विचारच नाही केलं, अटकले हे लोक कार्यकर्ते, चांगले लोक. अरे आत्ता कसं सांगावा याला? याच्याबरोबर आहे ना, दिल्लीमध्ये आमचं सरकार, आमच्या गावात आमचं सरकार, तर मग फरक काय? सारखंच आहे. मग सांगू शकले. मग तुला काय वाटते तू सांग, तू सांग, तुला काय, तुला जे समजते ते. मग त्यांनी सांगितलं की दिल्ली मुंबईला आमचं सरकार हे ठीक आहे, पण आमच्या गावात आमचं सरकार नाही. का नाही सांग? की आमच्या गावात आमचं सरकार नाही, आमच्या गावात आम्हीच सरकार, असा वाक्य होतं. तिथे आमच्या बरोबर आहे, पण इथं आम्ही. कसं आम्ही सांग, समजावून सांग. म्हणजे त्यांनी समजावून सांगितलं की दिल्ली मुंबईला जे आम्ही सगळे जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही आमदार खासदारला प्रतिनिधी म्हणून निवडून देतो. तर मग खासदार आहे ना दिल्लीचा राज्यकारभार सांभाळेल देशाचा, आणि आमदार आहे का हा राज्याचा कारभार सांभाळेल. हा झाला आमच्या सरकार
आता आम्हीच सरकार म्हणजे आमच्या गावामध्ये महिला पुरुष मतदार यादीत असलेले म्हणजे या लोकांचा ग्रामसभा एकत्र येऊन निर्णय घेऊन गावात काय करायचं आहे ते काम करावं आम्हीच. कारण आमच्या सरकारला आम्ही सरकारमध्ये गावातला त्यांना माहिती नसते. आमच्या सरकारचं काम एवढंच राहील, आमची योजना पैसा माहिती गावापर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी त्यांची. आणि इथं काय करायचं आहे, कुठे झाड लावायचं आहे, कुठे विहीर खोदायचं आहे, कोणाला कोणते योजना द्यायच्या आहे, हे निर्णय घेऊन हे काम करणं आम्हीच सरकार निर्णय करते. आम्ही सरकार निर्णय असं त्यांनी सांगितलं. म्हटल्यामुळे मग वाक्य बदलणार आमच्या गावात आम्ही सरकारला बरोबर प्रश्न निर्माण झाला. तुम्ही कसे सरकार गावात कसे एक गाव खूप प्रश्न गावात कुठे आजूबाजूला अधिकाऱ्यांमध्ये तुम्ही तुमच्या गावात तुम्ही सरकार आहे ना, मग ऑफिसमध्ये तुम्हीच सरकार आहे. ते आमच्या सरकार नाही, तुम्हीच सरकार आहे. तिथे तुमच्या सरकार नाही. प्रत्यक्ष झालं, एक घटना झाला. योजना आत्ता योजना आम्ही बनवणार, तुम्ही आम्हाला बनवणार. हे पंचायत एक लागू व्हायचं, त्याच्यामुळे त्यांना थोडा अडचण झाली. आम्ही योजना बनवतो. 5 विहिरी आम्ही मंजूर केल्या शेतकऱ्याला. लाभार्थी सिलेक्शन आम्ही करणार, तुम्ही करून तुमच्या ऑफिसमध्ये आम्ही येणार, तुम्हाला घ्यावं. ते म्हणाले की तुमच्या एकाच गावासाठी आम्ही तलाठी किंवा तहसीलदार व्हिडिओ नाही आहे, एवढं गावं आहेत का तुमच्याच गावात आम्ही असं त्यांचं सगळ्या गावाचे तुम्हीच आहात, पण आमच्याही गावाचे तुम्हीच आहात ना. तुम्हाला यावं लागेल. आम्ही येणार नाही, तुम्ही का करणार आम्ही येणार नाही, तुम्हीच या. तसं खूप काही भाग लिहिलेल्या नाही आहे, तो इंटरेस्टिंग भाग आहे. करायला भाग पाडला तर म्हणजे त्यावेळेस अधिकारी मगरूरसारखा वागत होते. यांना का समजते आदिवासी लोकांना? शेवटी त्यांना मान्य करावं लागेल. 15 गोबर गॅस एका याच्यात आम्ही हे केलं, सिलेक्शन केलं लाभार्थी. त्यांना अधिकाऱ्यांना 5 भेटवणे मुश्किल होत होते. आणि एकाच याच्यामध्ये 15 जो नियम लावला आम्ही, तुमचा नियम नाही लागला, आम्हीच सरकारचा नियम. आम्हाला जसा पाहिजे असा बनवा. त्यांना अडचण गेली. फार्म भरायला इथे बोलवतो, ते म्हणत की आम्ही येऊ शकत नाही. लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला. हां, सरकारी यंत्रणा तुमच्याकडे येऊ शकते, तुम्ही बोलवल्यानंतर गावात लोकांनी जर आम्ही लोकांनी बोलवलं तर सरकारी अधिकारी पण तुमच्याकडे येऊ शकतो. कारण त्यांच्यात काम तेच होतं ना, ऑफिसमध्ये बसून काम करायचं नसते. हां, कोणासाठी आहे? लोकांसाठी आहे ना. आणि या संघर्षामुळे दोघांचाही बदलाव होतो. तुम्ही म्हणता तसा लोकांचे आत्मविश्वास निर्माण झाला, खात्री पडली की अधिकारी लोक समजत आहे हे इथे यावा, पण कसे येतील हेच विश्वास बसत नाही. तुम्ही जाता नाही, आम्ही जाऊ वगैरे चालत आम्ही आम्ही मूळ निवासी आदिवासी आहोत, बाहेरून आलेले नाही. हे जलजंगल जमीन हे आमच्या आहे असा हा शब्द यायला लागला. पण काही लोकांच्या मनात असा होता की हे जंगल आमच्या नाही, पूर्वी होता ब्रिटिश सरकारच्या म्हणजे जमीदाराच्या, आणि आत्ता झाला सरकारचा असा झाला. पण त्याला काही गहराईने अभ्यास केलेले नव्हते, असं चर्चा झालीच नव्हती. मग त्याच्यात असं हे केलं की आता हे जे सरकार करतं मग आमच्या काही आम्ही कोण? आम्ही तर बाहेरून आलो नाही. मग हा एक विषयावर त्याचा विचार सुरू झाला.
खूप विरोध वाढला, आजूबाजूच्या गावांचा विरोध वाढला. सगळे लोक एक व्हायला परिसरामध्ये झाले, इलाका तालुका नाही आला. ते मोर्चेपुरती सरकारला शिव्या देणे, मंत्र्याला शिव्या देणे, मोर्चा काढणे यासाठी लोक येतात. पण तिथून गावात आले की विसरतात. आणि गावामध्ये जर करायला गेले तर गावातच अडचणी भरपूर आहे. बाहेरच्या अडचणीपेक्षा गावातले अडचणी सबसे बडा अडचणी आहे एकत्र येण्यासाठी. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे, आपल्या आपल्या मताच्या ते. त्यासाठी हे करणे अभ्यास करणाऱ्याला इथं चांगला वाटतो. रोजचे नवीन प्रश्न, नवीन प्रश्न. मग आमच्या आहे जंगल, आमच्या आहे ते तुम्ही करून दाखवा. लोक म्हणतात ना, लोक करून तर पहा. तुम्ही सरकारच्या जंगल तुम्हाला सरकार जन्मात देणार नाही, लिहून देतो म्हणणारे लोक, असं म्हणणारे लोक. हां, अधिकारी, पॉलिटिकल लीडर, गावातले लोक काही लिहून देतो. सरकारच्या जंगल तुम्हाला देणार नाही त्यांचे असे म्हणणारे बहुत लोक आहेत. काही लोकांचं असं होतं की हा सरकारचं देणार नाही, पण सरकारचं जंगलही नाही. कारण आम्ही शेतात धान पेरतो, उगवतो, तर सरकारने हे जंगल पेरून उगवलं नाही. निसर्गाचा हा जंगल आहे, मग सरकारचा कसा झाला असा एक प्रश्न आला. हा अभ्यासाचे विषय. मग त्याच्यामध्ये हे झाला की हो हे ठीक आहे, पण जिथं जिथं जंगल आहे तिथं हा शासनाची व्यवस्था आहे, सरकारी व्यवस्था. राज्य शासनाची जंगल, केंद्र सरकारचं जंगल, हा वनक्षेत्रचा जंगल आहे असा ते म्हणतात. त्याचं विकेंद्रीकरण केलेलं आहे, तसं त्यांचं नाव घेतलं. पण तसंच लोक बोलतात. त्यासाठी सततचा हा अभ्यासाचा विषय, सतत ते एक विषयावर चर्चा करत बाहेर गावात. कधी असं होत होता की बाहेर सुद्धा काही खूप खराब विरोध करत गावातलेच लोक, सरकारी अधिकारी सोडा, सरकारी अधिकारी तर त्या सरकारच्या शाखेवरून इकडे बाहेर यायला लागतात. काय गोष्ट करता तुम्ही मागासलेले लोक, मला ऐकले ना मी सांगा. मागासलेले आहे, अशिक्षित आहात, अडाणी आहात, आदिवासी आहात, आदिवासी कुठपर्यंत पोहोचले आहेत असे जे म्हणतात. तो विषय आम्हाला चांगला वाटत. तुम्ही आदिवासी कुठपर्यंत पोहोचले आणि आदिवासी किती शिकलेले आहे, तुमच्याकडे पैसा आहे का, असा वगैरे केलं तेव्हा तो विषयाच्या अभ्यासाच्या एक विषय. मग आमच्या लोकांच्या मनात असा झाला की मग हे बाहेर येणारे लोक बुद्धिवाद, पैसावाद, शिकलेले लोक आहेत आणि समजदार आहेत, सुधारलेले आहेत. हा तर त्यासाठी आम्ही दिवसभर करायचं, आपलं काम सांभाळून मग अभ्यास करा. कामही करायचं. अभ्यास करता की जंगल आमच्या आहे तर त्याच्यातून तुमचं आहे, तर मग आमचं आहे म्हणून कसं तुम्हाला समजेल असा हा विषय. तुमचा आहे ते करून पहा. आता सागवान लाकूडच तर तुम्ही आणून पहा, आमच्या जंगल आहे. काल गोठूरच्या ऐकलं की नाही? तुम्हाला सांगावं लागेल. गोठूरच्या सांगायचं आता नाही होणार, हे तुमची तयारी ते छोटे छोटे विषय. मग आमच्या जंगल आहे तर रक्षण कोण करणार, व्यवस्था कोण करायची? आमच्या जंगल आहे तर आम्ही रक्षण करू. लागले लोक कामाला जातात, 5-5 लोक असतात, 5-5 लोक जातात. मजुरी नाही भेटणार, मजुरी नाही. एक जंगल रक्षण नाही स्वयंप्रेरणेने गावाने ठरवलं. हां गाव जसं
काही लोक म्हणे की आम्ही रोज जाऊ, तर आम्ही उपाशी पोटीने जाऊ का? ठीक आहे, ते तर बरोबर आहे, हा म्हणणं. मग याच्यात जर रोजी घेऊ तर जंगल आमच्या होईल का? तुमच्या शेती आहे तुमच्या नावावर, तुम्ही शेतीमध्ये काम करता परिवार, तर मजुरी घेता का? नाही. मग काय घेता? नाही, तिथलं उत्पादन घेता. तो आमच्या जंगलामध्ये. हा जंगल कोणाचा झाला? आमचा असेल तर तिथलं आम्हाला उत्पादन मिळते ना, चारोळी, मोहा, तेंदू है ना, कंदमूल, फळ, हेच तर झालं आमच्या. हे तर विनामूल्य घेत आहोत. त्याला मग लोक मानले. सुरुवातीला असे प्रश्न आले, प्रश्न भरपूर, की आम्ही गेलो तर आमच्या नावावर होईल का जंगल? हां. आम्ही रोज राखायला हां, गेलो. मग आम्हाला मजुरी भेटेल का? आम्ही का उपाशी पोटी काम करायला? हे प्रश्न, असे प्रश्न आले पाहिजे. बरोबर. आपण कधी कधी हे प्रश्न आपण बोलत नाही, सांगत नाही. वर चांगला झाला, मेंढा लेखा चांगला आहे, चांगला कायचा चांगला, अडचणी काय काय आले गावामध्ये. या सरकारला तुम्ही काही शिव्या देऊन बोलू शकता, अधिकाऱ्याला, मंत्र्याला बोलू शकता, मोर्चे काढू शकता, पण आपल्या परिवारामध्ये तुम्ही काय करणार? मोर्चे काढणार, शिव्या द्या, त्यांना मारा. इथे सगळे लोक हार भी खाल्ले और मार भी खाल्ले. तुम्ही समजून, कोणाला काही बोलणे काही कठीण नाही. इथं बोलता येत नाही ना. मग त्यांच्या बोलण्यावरूनच आपल्याला समजून येतो की यांना काय पाहिजे आहे, मग काय हवं आहे. मला मजुरी पाहिजे, मग या माणसाला नाही का, दुसऱ्याला काय त्यांना मिळायला पाहिजे, मग त्यांनाही पाहिजे, यालाही पाहिजे, सगळ्यांना पाहिजे, तर कसं भेटेल? कोण शोध करेल? हा आला ना तिथं. आता हा झाला खटखटीचं काम. अरे इकडे गेलं तर आपल्यावरच येते. ह्याच्यातून असं लक्षात आला, लोकांना जबाबदारी नको. काही लोकांना स्वातंत्र्य हे बोलतात, पण स्वातंत्र्य अडचणीचे आहे. गुलामात राहून स्वातंत्र्य भोगण्याची इच्छा नाही. म्हणजे थोडक्यात असं झालं की बाहेरच्या लोकांनी कंप्लेंट केली की ते लोक आम्हाला तिकडे गावामध्ये घुसू देत नाही, आणि जप्त केले ना गवत, हां, त्यांना अधिकार आहे का जप्त करण्याचा? वन विभाग होता ना त्यावेळेला, हे कायदा नाही, काही नाही. मी त्यावेळेला लहानच होतो, त्यावेळेला फार वर्षापूर्वी, हे माहिती आहे ना. हे लोकांनी आणि तिथं कसं वनपर्यंत कंप्लेंट कलेक्टरपर्यंत, मग तो कंप्लेंट केले आणि वन विभागाचे अधिकारी आले जंगलात आणि दोनही गावांना बोलवलं वन अधिकारी, आणि हे सांगून दिले की हा मेंढा गावाचा जो आहे हा विस्तारच्या एरियाचा जंगल आहे. या ठिकाणी तुम्ही जाऊन गवत कापू शकत नाही त्यांच्या परवानगी, ते पहिलं कापू द्या, असं त्यांच्या होता. फॉरेस्ट लोकांनी सांगितलं. बरेच लोकांनी सांगितलं त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये काय आहे की पहिले या गावाच्या विलेज बॉर्डरमधला गवत असो की जलाऊ काडी असो, गावाला पुरून उरलेला माल आजूबाजूच्या गावांना येईल आणि याच्या रेट, विस्तार रेट म्हणतात, ते जिल्हा अध्यक्ष ठरवेल, असा त्याचा जिल्हा अधिकारी की जिल्हा अध्यक्ष नाही, जिल्हा अधिकारी, अध्यक्ष असा विचार. मग आता ही आपण पूर्वीची गोष्ट विचार केला तर ही हद्द कशी निश्चित केली होती की ही गावाची? हे हद्द जो आहे 1922-23-24 मध्येच ते हद्द सेटलमेंट झालेला आहे. इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी ते तुमच्या जन्माच्या आधीपासून हे लोक जन्माच्या आधीपासून त्याच्यातून आपण शिकलो ना, प्रेरणा त्यांच्यातून घ्यावा लागेल. हे अधिकार एवढं या लोकांनी केलं आणि कंप्लेंट आजूबाजूच्या गावकऱ्यांनी केलं, तरी वन विभागाने ते मान्यता दिला की त्यांचा विस्तार हक्क आहे, त्यांच्या जंगलात तुम्ही त्यांच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. बघा, हा त्यावेळेला होता. आता तर आणखी जास्त काय कायद्याने आलेला आहे. हा जागृत नसल्यामुळे हे सरकारचं काम होता की लोकांना जागृत करणे, जंगल व्यवस्थापन
आणि त्यांचा वापर व्यवस्थापन आणि वापर नीट लोकांना समजावून न सांगल्यामुळे जंगल नुकसान झाला आणि वादावादी वाढला, झगडे वाढले. येथे झगडा होण्यासाठी काही कारण नाही. आता हे ऐतिहासिक पार्श्वभूमी झाली, हे नंतर आता हे जे तुम्ही सुरू केलं हे कशी संकल्पना म्हणजे पुढे आली तुमच्या ह्याच्यात, आता जे सामूहिकरित्या निर्णय करता किंवा आजच्या ज्या स्वातंत्र्यानंतरच्या ज्या काळात जे करता तर ते कसं तुम्ही सुरुवात केली? याच्यामध्ये असं आहे की ते हळूहळू समोर जाताना प्रवास सुरू झाला ना, सगळ्याकडे परिवर्तनाच्या दिशेने जाण्याच्या याच्यात जंगलं लोकांकडे हे लोकांचे जंगल होते. काही सरकारने किंवा कुठल्या संस्थेवाल्याने अजिबात सांगितले नाही, तर सरकारच्याच जंगल आहे असा या वन विभागाला हे झालं, सरकारचा जंगल. तर वन विभाग त्याच्या संरक्षणासाठी होता, मालक नाही. संरक्षणासाठी होता, व्यवस्थापन संरक्षण. तर तो तसा झाला नाही. मग त्याच्यात भ्रष्टाचार वाढला, शोषण. त्या वन विभागाचे अधिकाऱ्यांनी वनाचे शासनाचे कायद्याचा दुरुपयोग केला आणि स्वतःचेच कायदे लावले मनात. ते कोंबडी द्या, दारू द्या, पैसे द्या, धान्य द्या आणि हे तुम्ही जंगलातून काळीपाटा घेऊन आम्हाला विचारल्याशिवाय कोणी जायचं नाही, गार्डाला विचारल्याशिवाय कोणी जायचं नाही, असा एक प्रचार मानसिकता तयार झाला लोकांमध्ये. आणि त्याला विचारल्याशिवाय कोणी तिथं जंगलात जात नव्हते. तर गेले तर ते त्याला दंडच करत होते. तो मग तो शास्त्रीय दंड. आणि कोंबडी, दारू, धान्य घेणे म्हणजे तो मनाचाच होतो झाला, एवढं देऊन दे आणि जा. जंगलात काय होईल याच्याशी सत्ता देणं घेणं नाही. फक्त याला मान मिळायला पाहिजे, मनमाने तोडून आणायचा, सागवान लाकूड वगैरे, मग त्याला गार्डाला बीज द्यायचं, खळा वगैरे द्यायचा, तोडणं वगैरे झाला तर मग त्याला धान्य द्यायचं. ही लोक परेशान होऊन गेले, विरोध केले. पण जंगलात परिसरातले मोर्चे काढले, मोर्चांमध्ये पण आम्ही सहभाग झाले, नाही जमलं. मग पार्टीवाले मध्ये पडले. त्यावेळेला जनता पार्टी होती, ही जनता पार्टी नव्हे, जेपी वाली जनता पार्टी आणि काँग्रेस, दोनही पार्टीचा आम्ही त्याच्या माहिती घेतला, अनुभव घेतला. काही फायदा झाला मठापुरतं ते आम्ही करू, ते का करतात, काँग्रेसवाले का करतात, आणि जनता पार्टीवाले. जनता पार्टी काँग्रेसवाले आले की जनता पार्टीवाले काय करतील, त्यांची सत्ताच नाही, काँग्रेसची सत्ता आहे. आपण लोक इकडे तिकडे पुरा मिसगाईड केले. 5-5 वर्ष पाहण्यात आला, कोणाचाच उपयोग झाला नाही. मग त्याच्यामध्ये हे वन विभागाचा प्रेशर वाढत गेला. त्याच्यामुळे लोक विचार करायला लागले, परिसरामध्ये विचार करायला लागले, गावात विचार करायला लागले. मताचे लोक घेतला लागले, हा आमचा अधिकार आहे, आमचा जंगल आहे, हा सरकारचा जंगल नाही, असा लोक सुधारला लागले. काही लोक म्हणाले तुम्ही काही करू शकणार नाही, सरकारचा जंगल आहे, सरकारला जिंकू शकत नाही, सरकार फार मोठा आहे. हां, सरकारी नाही. एक जर तुम्ही काही केलं तर एक गावचा पुरा तुम्हाला घ्यायला पाहिजे, एक कर्मचारी, आणि करतही होते तसं, त्याच्यावर केस पण होते. अशा प्रकारे त्यांच्या हे सुरू होता आणि त्याच्यातून चर्चा व्हायचा, अभ्यास व्हायचा. हा चर्चा पहिल्यापासूनच होता. नंतर हा आमच्या एका माझ्या माहितीनुसार 1975-76 पासून जास्त संघर्षात जंगल तोड सुरू झाली. 68, 69, 70, 72 क्रमशः जंगल तोड झाली. जंगल तोड कोणी केली? हे ठेकेदारांनी, सर्व ठेकेदार आले गावागावात आणि वन विभाग त्याच्यासाठी आणि त्यामध्ये असं झालं की
सगळीकडे गोंधळ निर्माण झाला, विश्वास उडाला. आता तुम्ही काहीच करू शकत नाही. सरकारने घुसून तोडू शकतात, काही करतात. तुमचा नाहीच राहायला लागला. मग लोकही राहायला लागले की आम्ही चोर. प्रत्येकाच्या तोंडून काय जात होता, आम्ही चोर. आम्ही चोरीच आहे ना, चोरी केल्याशिवाय तर भेटायचाच नाही. मग हा विषय घेऊन आम्ही याच्यावर अभ्यास केला. हे स्वतःला चोर कसे समजतात, हा चोरांची व्यवस्था कशी आली, कसं निर्माण झालं, कुठून आलं, सरकार कुठून आलं, कसा झाला, हे खूप चर्चा सुरू. लोकांपासून शिकणे. लोक जे आहेत ना, लोकांचा सुझाव चुपचाप ऐकत. लोकांसोबत जर काम करायला जाल ना, खूप जास्त संघर्षाची काय रणनीती राहिली, कसं लोक जाऊन त्यांना सांगायचं तोडू नका, पण ते मानत नव्हते ना, मानत नव्हते. मग त्याच्यामध्ये असं झाला की आमच्या 32 गावाचा क्लस्टर आहे. तिथं 32 गावांमध्ये मुख्य लोक बसून तिथं विचार करत होते, तिथं अभ्यास. मग तो अभ्यास घेऊन मग गावागावात जाऊन आपापल्या गावात असं तुम्ही करत, कोणी करत होते, कोणी करत नव्हते. तुम्ही संघर्ष जो सुरू झाला ते 32 गावाचं क्लस्टर होते, मुख्य लोक येऊन त्याच्यावरती विचार करायला लागले. आणि प्रत्येक गावात तीच बिमारी होती. त्याच्यामुळे लोक जेव्हा त्यांच्यावर बीतते तेव्हा लोक मोबाईल येऊन बसतात. मग याच्यामध्ये काय केले होते की एक जिम्मेदारी व्यवस्था होती ना, परंपरागत होती हे. आणि याच्यात या वन विभागाच्याच जास्त दरारा होता. वन विभाग सगळ्या ठिकाणी असं मकान बांधले तर त्यांना तोडून घेऊन जात होते, जप्त करून. तोडू देत नाही, तोडून टाकायचं. तर लोक एकदम चिडायचे. चिडल्यावर म्हणजे लोक तालुक्याच्या ठिकाणी येऊन सांगायचं की आमच्या गावात असं झालं. मग तो मिटिंग बोलवायचा. मग त्याच्यातून ते विचार काढायचे की मोर्चा काढायचा. त्यावेळेला एक राजे लाल श्यामसाहेब महाराज म्हणून होते, मध्य प्रदेश लाल श्यामसाहेब महाराज.